दक्षिण सोलापूर तालुक्यात महसूल विभागाने केली मोठी धडक कारवाई. या कारवाईत अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश. या कारवाईमध्ये तब्बल 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल जप्त, 11 मोबाईल, 5 टिप्पर ताब्यात घेण्यात आलेत. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार माननीय श्री किरण जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूरचे तहसीलदार माननीय श्री किरण जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत प्रशासनाने 5 टिप्पर, 11 मोबाईलसह एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही संपूर्ण कारवाई शिरवळ दुबदुबी तलाव परिसरात अवैधरित्या माती उपसा करताना करण्यात आली आहे. ही धाडसी मोहीम राबवत असताना अक्षरशः एका चित्रपटाला देखील लाजवेल अशा थरारक पद्धतीने पार पडली. महसूल आणि पोलीस प्रशासनाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नियोजनबद्ध सापळा रचून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गेल्या काही दिवसापासून शिरवळ दुबदुबी तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. तहसीलदार श्री किरण जमदाडे यांनी याची गंभीर दखल घेत गुप्त पथक तयार केल्याने आणि अचानक धाड टाकण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार श्री जमदाडे यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्धपणे सापळा रचला. रात्रीच्या गडद अंधारात तहसीलदार श्री जमदाडे यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्धपणे सापळा रचला. अवैध वाहतूक करणारे टिप्पर चालक महसूल पथकाची चाहूल लागताच भरधाव वेगाने पळू लागले. मात्र अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी पाठलाग करून 5 टिप्पर ताब्यात घेतले. या दरम्यान टिप्पर चालक आणि त्यांच्या साथीदाराकडून 11 मोबाईल देखील जप्त करण्यात आले, जे अवैध धंद्याचे नेटवर्क चालवण्यासाठी वापरले जात होते. महसूल विभागाच्या या अहवालानुसार या कारवाईत जप्त केलेले एकूण मुद्देमाल 1 कोटी रुपये एवढा आहे. या धाडसी कारवाईनंतर तहसीलदार श्री किरण जमदाडे यांनी सांगितले की दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूक, माती उपसा किंवा वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केला तरी तो सहन केला जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर मोठी कडक कारवाई केली जाईल. महसूल प्रशासन पूर्ण सजग असून भविष्यात देखील अशा प्रकारच्या मोहीम राबवल्या जातील. या धाडसी कारवाईनंतर दक्षिण सोलापूर परिसरातील नागरिकांनी तहसीलदार किरण जमदाडे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक देखील केले आहे. महसूल विभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे तालुक्यात अवैध गौण खनिज उपशावर मोठा आळा बसेल अशी नागरिकांची अपेक्षा. राज्य शासनाने अवैध गौण खनिज वाहतूक आणि तस्करी विरोधात कठोर भूमिका घेतली असून महसूल विभाग अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करत राहील. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांसाठी हा मोठा इशारा ठरला आहे. ही कारवाई महसूल प्रशासनाच्या धडाडीचा प्रत्यय देणारी असून कायद्याच्या कचाट्यातून सुटणे आता अशक्य आहे, हे अवैध वाहतूकदारांना समजले असेल. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.